गुरुजी काही तयारी बाकी आहे का? काही करू? विधीची थाळी तयार करायची आहे, खायची पानं लागतील. हा एक मिनिट. स्वानंदी मॅडम अरे कधी आलात घरी? मी आले पण आपली भेटच नाही झाली. ते ऍक्च्युली काय? नाही जाऊ दे. अहो नाही बोला ना, काय झालं? बाबा जरा मला टेन्शन मध्ये वाटले. तुमची काळजी वाटते त्यांना असं काहीतरी म्हणत होते. हो नाही मलाही असं वाटलं. निघताना माझ्याशी पण असंच काहीतरी बोलत होते तर जे घडलंय ना त्याचा धक्का बसला असेल त्यांना, पण येतील हळूहळू बाहेर. तसंच असू दे आणि मुळात तेवढंच असू दे बाबा. सुनबाई पानं देत आहे ना? अरे हो हे घ्या. अरे वा दादा, स्वानंदीला मदत करतोयस, किती छान. असे विधी तुझ्या लग्नात झालेच नाहीत ना? किती गडबड होती बाप रे. म्हणजे सगळ्यांना असं झालं होतं की कधीच हे लग्न उरकतंय बस. अर्पिता, अगं एखाद दुसरा विधी राहिला ना तर काही हरकत नाहीये, पण त्या दोघांचा संसार बघ कसा छान चाललाय. शिक जरा आपल्या दादाकडून काहीतरी आणि स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे आता. आजी, माझ्या संसारावर घसरायची गरज नाहीये. मी आपलं सहज बोलले. हो ना, मग आता सहज कामाला पण हातभार लाव की. पाहुणे यायचेत ना, म्हणजे खाणं पिणं सगळं तयार आहे की नाही जरा बघ ना जाऊन. येऊ का मी? या अनुष्का, गोड दिसतेस हा. थँक्यू. या बसा. माफ करा मल्लिकाताई, म्हणजे आम्ही सगळ्याचीच घाई करतो, पण हिच्या आजीची तब्येत एवढी गंभीर आहे ना की त्यांच्या देखतच कार्य झालं तर बरं होईल. हो हरकत नाही, आम्ही समजू शकतो. तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळं छान करू. थँक्यू. हे काय आमचे जाबाई बापू कुठे आहेत? अंशू ना तयार होतोय, येईलच इतक्यात. मला सांगते आजकालची मुलं मुलीच्या वर्तन वेळ घेतात तयार व्हायला.